नवीन नाशिक परिसरात महाकाली चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम परिसरात रोज वेगवेगळ्या टवाळखोरांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाल्याची माहिती समोर येते आहे। या ठिकाणी या स्टेडियममध्ये सकाळ संध्याकाळ या परिसरातील नागरिक, महिला, वयोवृद्ध फेरफटका मारण्यासाठी येत असतात। साईबाबा नगर, महाकाली चौक परिसरात असणारे हे अतिशय उत्कृष्ट स्टेडियम महानगरपालिकेच्या वतीने बनवण्यात आले, परंतु काही टवाळखोर या स्टेडियमचा दुरुपयोग करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे। या स्टेडियमला येण्या जाण्यासाठी प्रामुख्याने 4 गेट बनवलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारची नशा करून हे टवाळखोर सकाळ संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत या स्टेडियमच्या गेटवर उभे असतात व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करत गाड्यांचे नुकसान करतात। त्यांना कोणी हटकले तर आरेकारेची भाषा वापरून दहशत करतात, प्रसंगी मारामाऱ्याही करतात। यामुळे परिसरातील नागरिक, महिला अतिशय त्रस्त झालेले आहेत। वारंवार पोलीस या ठिकाणी येऊन कारवाई देखील करत असतात, मात्र कारवाई करण्यासाठी आलेले पोलीस बघून हे टवाळखोर वेगवेगळ्या गेटमधून पळ काढतात आणि पोलीस गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी येऊन दंगामस्ती करतात। या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या 4 गेटपैकी 3 गेट बंद करून फक्त रस्त्याच्या समोर असलेले गेट नंबर 2 हेच सर्वांसाठी खुले ठेवावे, अशी महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे। यावेळी नागरिकांनी सांगितले की तुमचं नाव सांगा। माझं नाव शोभा वाघ। कधीपासून राहता तुम्ही या परिसरात? मला 20-25 वर्षापासून रहिवासी आहे आम्ही इथं। काय तर अडचण आहे? काल आमच्या चौकामध्ये मुलांनी दहशत निर्माण केली, गाड्यांच्या काचा वगैरे फोडल्या, महिलांना घाबरवत पळत होते ते दिवसा। तर इथं चौक आहे, हा चौकामध्ये 4 गेट आहेत। तर 4 गेट मधून एकच रस्त्यावरचा गेट चालू ठेवावा, बाकी सर्व गेट बंद करणे। हे 3 गेट बंद झाले पाहिजे अशी हो, मागणी. 3 गेट बंद व्हायला पाहिजे। आणि इथं आम्हाला फिरण्यासाठी महिलांना मोकळे, मुलं गुंडागर्दी करतात, नशा करतात, सिगरेट वगैरे दारू बिरू सर्व या चौकामध्ये करतात आणि पोलीस येऊपर्यंत हे निघून जातात। आम्हाला खूप त्रास आहे। हो, आणि काल खूपच त्यांनी रक्त सराव वगैरे, गाड्यांच्या काचा फोडण्याच्या धमक्या देत हे गल्ल्यांनी पळत होते। डिपार्टमेंटला कॉल केला, आल्यापर्यंत ते निघून गेलेले होते। आणि रात्री बेरात्री इथं सगळे गाड्या या गेटवर हो, उभ्या राहतात. हा, या गेटवर गाड्या उभ्या असतात। रात्री 2-2 वाजेपर्यंत हे गुंडागर्दी चालू असते। तर हा रात्री 9 वाजेनंतर हा गेट बंद होऊन जायला पाहिजे। हा, बोला तुम्ही। महाकाली परिसरामध्ये 4 गेट आहेत, त्याच्यातून 3 गेट बंद झाले पाहिजे। टवाळखोर 1 नंबर गेटला रात्री 2 वाजेपर्यंत उभे राहतात आणि इथं महिलांना त्रास देतात। रात्री आमच्या दारापुढं काल पावशर 1.5 पावशर रक्त सांडत होतं। अशा मारामाऱ्या करतात, गाड्या फोडतात। तर आमच्या घरानं जवान मुली आहेत, मुली बाहेर निघू शकत नाही। तर प्रशासकाने याची दखल घ्यावा आणि हात जोडून विनंती आहे, 3ही गेट बंद करावा। हा. तुमचं नाव सांगा। मी तुमचं नाव सांगा। मी शिवाजी आयरे। काय प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे? प्रॉब्लेम असा आहे, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा महाकाली चौक, साईबाबा नगर या परिसरात टवाळखोर अशांतता पसरवतात, हाणामारी होते, जुगार खेळतात आणि हा जो परिसर आहे, धार्मिक देवालय या परिसरात गैरवर्तन। आता नुकताच काल एवढा हल्ला झाला, आमच्या परिसरात इतकं रक्त पडत होतं, कोणी बॅट घेऊन, कोणी काठ्या घेऊन, काही हत्यार। तर अशी हाणामारी बऱ्याचशा दुपारच्या वेळेस स्थानिकांनी पाहिली। ही दहशत नको पाहिजे या परिसरात। इथले स्थानिक जे कुटुंब प्रमुख आहे, ड्युटीवर जात असतात, जास्तीत जास्त मेजॉरिटी लेडीजचे असते, ते काय करू शकतील? असा अन्याय बंद झाला पाहिजे। या परिसरात लहान थोर ज्येष्ठ मंडळी यांना स्वास्थ्य नाही आणि 3 गेट आणि 4 गेट गेट संबंधी जर बोलायचं असलं, पोलीस डिपार्टमेंट ज्या वेळेस येतात, असे गुन्हेगार सापडत नाही, पळून जातात। 4 वाटा आहेत त्यांना पळायला। तर जर टायमिंग प्रमाणे किंवा नगरपालिकेच्या निर्णयाने गेट जर बंद राहिले, गरजेपुरता 1 गेट जर चालू राहिला, तर गुन्हेगाराला अटकाव होईल आणि ही गुन्हेगारी प्रवृत्ती इथली कमी होईल। त्याच्यामुळे नुकसानी होतात, गाड्या खराब करतात
अशा दहशतीत जर स्थानिक पब्लिक असल तर आम्ही कोणाला सांगायचं, कोणाकडे जायचं? पोलीस डिपार्टमेंट येतं, राऊंड मारून वेळेवर निघून जातात, परंतु जसलं तसं होऊन जातो तो प्रकार दहशतीचा. लहान मुलांचा अभ्यास होणार नाही, युवा पिढी चुकीच्या मार्गाला जाईल, तरुण वर्गाचा आदर्श काय राहील? लहान मुलांचा अभ्यास कसा होईल? मुलांना पोचवायला आई वडिलांना बरोबर जावं लागतं, एकटं जाऊ शकत नाही. म्हणून प्रशासनाने, डिपार्टमेंटने, नगरपालिकेने, वरिष्ठांनी या परिसरात लक्ष घालावं ही माझ्याकडून विनंती. हे तीनही गेट बंद न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.